मित्रांनो, दिनांक 6 मार्च 2026 रोजी अर्थसंकल्पाच्या बजेटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातील एक ऐतिहासिक निर्णय सुनावला होता, ज्याची प्रतीक्षा राज्यातील बरेच काही दिवसापासून शेतकरी बांधव करत होते. मागील 2 ते 3 वर्षापासून थकीत शेतकरी असेल आणि इतरही काही शेतकरी या कर्जमाफीची प्रतीक्षा ते करत होते आणि अखेर फायनली त्या दिवशी सर्व काही कर्जमाफीचा निर्णय जाहीर झाला. परंतु तत्पश्चात कर्जमाफी निर्णय जाहीर झाल्याच्या नंतर याच्यावरती शेतकऱ्यांच्या माध्यमातून बराच काही टीकाही करण्यात आला होता. या कर्जमाफीचा विरोध करण्यात आला होता. एकंदरीत विरोधी पक्षातील असो किंवा नेत्यांच्या माध्यमातून असो किंवा एकंदरीत राज्यातील संपूर्ण जे आहे की शेतकरी संघटनांच्या माध्यमातून. परंतु या कर्जमाफीचा विरोध झाल्याच्या नंतर जे आहे की मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून काही स्टेटमेंट देण्यात आलंय. त्याच्या माध्यमातून त्यांनी सांगितलंय की ही कर्जमाफीचा जो निर्णय घोषित झाला होता याच्या संदर्भातील फक्त एक निर्णय आहे. याच्या संदर्भातील कोणताही अद्याप फायनल अहवाल आणि फायनल निर्णय आलेला नाही. तो म्हणजे एप्रिल महिन्यात येणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती कर्जमाफीच्या निर्णयात एक मोठा बदल होणार आहे अशी माहिती आता जे आहे की राज्य शासनाच्या माध्यमातून समोर येत आहे. नेमकं कशा पद्धतीने बदल होणार आहे, याच्यामध्ये त्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने लाभ भेटणार आहे या संबंधीची जी काही माहिती ती थोडक्यात एवढीच्या माध्यमातून अगदी 2 मिनिटात आपण बघण्याचं काम इथे करणार आहोत. शेतकरी तत्पूर्वी जे 6 मार्च रोजी जो काही निर्णय झाला होता त्याच्या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने लाभ मिळणार आहे याच्या संदर्भात अद्यापही बरेच काही शेतकऱ्यांना माहिती सविस्तर माहिती नाही, जे की अद्यापही भेटलीच नव्हती किंवा त्यांनी बघितलीच नव्हती. त्यांना एकदा परत सांगू शकतो आणि एकदा पहिले जे निर्णय जाहीर झालाय त्याच्या आधारे आपण सर्व काही माहिती जाणून घ्या आणि नंतर मध्ये काय काय नेमकं लाभ आता नवीन शेतकऱ्यांना जे आहे की या बदलाच्या माध्यमातून होणार आहे ही प्रक्रिया आपण इथे बघणार आहोत. तर 6 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केलेली होती. परत शेतकरी कर्जमाफी निर्णयाचे प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत, जे की शेतकरी दिनांक 6 मार्चला शासन निर्णय जाहीर झाल्याच्या नंतर सहकार आयुक्तालयाच्या माध्यमातून ही माहिती इथे जे आहे की मेन संकेतस्थळावरती अपग्रेड करण्यात आली होती. तर कर्जमाफी मर्यादा पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे थकीत पीक कर्ज हे माफ केले जाणार आहे या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत. आता पात्रता काय, कालावधी काय, बऱ्याच काही शेतकऱ्यांनी हीच नियम आणि अटी ते कळाली नव्हती. याच्यामध्ये जे आहे की मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मोजक्याच पण खूप काही नियम अटी घालण्यात आले होते, तो थोडक्यात समजून घ्या. तर कालावधी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले पीक कर्ज या योजनेअंतर्गत इथे माफ होईल. आता 30 सप्टेंबर पर्यंत थकीत असलेले शेतकऱ्यांचे कर्ज कशा पद्धतीने माफ होणार आहे, जर कधी 30 सप्टेंबरच्या अगोदर मागील एका वर्षामध्ये त्या शेतकऱ्यांनी आपल्या खात्याचं कोणतं रिन्युअल किंवा कोणतंही जे आहे की घेणं देणं केलेलं नसेल किंवा ते खातं तसंच पडलेलं असेल तरच त्या शेतकऱ्यांना या कर्जमुक्ती योजनेअंतर्गतचा सर्व काही लाभ इथे मिळणार आहे. तर तुम्हाला समजले असेल की 30 सप्टेंबर 2025च्या अगोदर जर कधी तुम्ही एका वर्षापूर्वी जर कधी काहीच त्या खात्याचं नवजुनं करेल नसाल तर नक्कीच तुम्हाला त्या योजनेचा अंतर्गत कर्जमाफीचा 2 लाख रुपयापर्यंतचा इथे लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकरी योजनेचे नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ही कर्जमुक्ती योजना आणि जे याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय की नैसर्गिक आपत्ती आणि आर्थिक अडचणीत सापडलेल्या बळीराजाला दिलासा देण्याबाबत आणि परत नव्याने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठीचं सक्षम करण्याबाबतच्या कर्जमाफीचं उद्दिष्ट असं मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये नमूद इथे केलेलं आहे. आणि जसं की शेतकरी महत्त्वाचे अपडेट आता खास करून जे शेतकरी वाट बघून आहे नेमकं काय कर्जमाफीमध्ये बदल होणार आहे ते याच्याच अंतर्गत होणार आहे. तर खाली आपण बघू शकतात की महत्त्वाचे काही अपडेट्स आहे, जे की 6 मार्च रोजी घोषणा झाल्यानंतर अद्याप या योजनेचा शासन निर्णय JR प्रसिद्ध झालेला नाही असे वृत्त 25 मार्चच्या अहवालात आलेले आहे. तर शेतकरी 25 मार्च रोजी एक बैठक पार पडली आणि 25 मार्चच्या बैठकीमध्ये तुम्हाला सांगू शकतो की एक वृत्त समोर आले. याच्या ज्या शेतकरी संघटनांच्या माध्यमातून किंवा विरोधी पक्षातील काही नेत्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून या कर्जमाफीचा जो काही निषेध करण्यात आला होता त्याच्या अंतर्गत एका बैठकीच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून ही माहिती समोर आली की अखेर अद्याप फायनल निर्णय कोणताही अहवालाच्या माध्यमातून समोर आला. अशा 25 मार्चच्या एका बैठकीच्या माध्यमातून निर्णय तर समोर आले. आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत रेग्युलर नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान देण्याचं शासनाने ते ठरलं होतं. परंतु ते अद्यापही त्याच्या संदर्भात कोणतेच भूमिका किंवा अखेर फायनल निर्णय कोणतेच इथे जाहीर झाले नाही. याचं एकमेव कारण आहे की जे नियमित आणि रेग्युलर शेतकरी बँकांना पूर्णतः कर्ज परतफेड करत असतात तर या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जे आहे की खास करून त्याच शेतकऱ्यांवरती खूप मोठा अन्याय होताना दिसून येऊ लागलाय. आणि याच्याचमुळे जे आहे की बच्चू कडूंनी जर कधी तुम्हाला की मागील व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कॉल केला होता. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्दही दिला होता की शेतकऱ्यांवरती कोणताही अन्याय आम्ही रेग्युलर नियमित
नियमित शेतकऱ्यांवरती होऊ न देता त्यांना तुमच्या निर्णयाच्या तुमच्या मागणीनुसार नक्कीच 1.5 लाख रुपयापर्यंतचं प्रोत्साहन अनुदान परत नवीन शासन निर्णयाच्या माध्यमातून जाहीर करणार आहे। आणि याच्या संबंधीचा जे आहे की अद्याप फायनल निर्णय झाला नाही आणि येत्या काळात एप्रिल महिन्यामध्ये आम्ही याच्यावरती सर्व काही काम करू आणि जे तुमचे मागणी आहे ही मागणी नक्कीच पूर्ण करू आणि एकंदरीत संपूर्ण काही राज्यातील जेवढं पण काही शेतकरी संघटना आक्रमक या कर्जमुक्तीच्या विरोधात झाल्या होत्या त्यांच्या संघटनांच्या माध्यमातून परत शासन निर्णयात आम्ही बदल करणार आहोत असं एकनाथ शिंदे यांनी ते म्हटलेलं आहे। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच्या माध्यमातून बऱ्याचदा इथे स्टेटमेंट ही बऱ्याच काही न्यूज वृत्तपत्रांशी बोलत असताना ते दिले। नेमकं शेतकरी कर्जमाफीत बदल कसा होणार काय होणार आहे जसं की सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं ते थोडक्यात आपण इथे जाणून घ्या। तर मित्रांनो या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत थकीत शेतकऱ्यांना कोणताही ते बदल होणार नाही, ज्या नियम अटी पहिल्यांदा लागू आहे त्याच आहे, फक्त बदल होणार आहे तो फक्त नियमित आणि रेग्युलर शेतकऱ्यांसाठी। कारण की यांच्यासाठी जे की 50,000 रुपये अनुदान देण्यासाठी त्यांनी ठरलंय। तर जसं की तुम्हाला माहिती असेल की उद्धव साहेबांनी जी कर्जमुक्ती योजना दिली होती जे आहे की महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना त्याच्या माध्यमातून 50,000 रुपये अनुदान दिलं होतं। तर नक्कीच या योजनेत जे की वाढीव अनुदान देण्याबाबतचे बऱ्याच काही मागण्या इथे जोर धरू लागल्या एकंदरीत राज्यातील। नक्कीच 1 लाख रुपयापासून ते 1.5 लाख रुपयापर्यंतचं रेग्युलर शेतकऱ्यांसाठीचं अनुदान इथे जाहीर होण्याच्या मार्गावरती ते शासनाच्या माध्यमातून इथे भूमिका आहे शेतकरी याची अधिकृत माहिती तर उपलब्ध नाही, परंतु जे की माहिती सध्याची प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित होऊ लागली त्याच्या आधारे तुम्हाला मी ही सर्व काही माहिती सांगितली। बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या कमेंट्स आल्या होत्या मागील काही दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये, त्याच्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ ते क्रिएट केला होता। व्हिडिओ माहिती पूर्ण वाटली असेल तर नक्कीच लाईक करू शकता। पुढील असलेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच तुम्ही सबस्क्राईब इथे करू शकता। खूप खूप धन्यवाद।